नमस्कार मित्रांनो, ऑलराऊंड गटारी सर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो। आमच्याकडं माझे जे मेहमान आहेत सोमनाथ शिलार जे मळदला असतात, त्यांचं गाव मळद आहे परंतु लोणीला असतात। त्यांना काही दिवसापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता मित्रांनो। त्यांनी काही उपचार घेतले, दवाखान्यातले उपचार घेतले, निपाणीचे उपचार घेतले। त्याच्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर मी ॲक्युप्रेशर, रेकी आणि काही आहार याच्यामध्ये त्यांना ते काय करायचं ते सांगितलं आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कसा आला किंवा त्यांची दवाखान्यामधली कंडिशन काय होती आणि नंतर आपण उपचार करण्यापूर्वीची कंडिशन काय होती आणि उपचार झाल्यानंतर काय फरक पडला हे त्यांच्या अनुभवामधून सांगतील। नमस्कार मित्रांनो, 14 फेब्रुवारी रोजी मला पॅरालिसिसचा अटॅक लोणीकाळभर येथे आला। त्यानंतर मला माझ्या नातेवाईकांनी लगेच शेवाळवाडी येथे हॉस्पिटलला ॲडमिट केले। मी 5 ते 6 दिवस ICU होतो। मला उभा राहता येत नव्हतं, झाल्या माझा चेहरा वाकडा झाला होता आणि मला कसलंच उभं राहता येत नव्हतं। ICU मला 5-6 दिवसांनी जनरलला घेतलं। त्यानंतर मला थोडी तब्येत बरी झाली होती। जनरलला 2-3 दिवसानंतर डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला। त्यानंतर मी निपाणी येथे पण जाऊन आलो। आल्यानंतर मला सरळ चालता येत नव्हते, माझा पाय वाकडा पडायचा, तसेच माझे हात आणि पाय असे थोडं जडावा वाटायचा त्याच्यामध्ये। नंतर आमचे दाजी मळदला मला भेटण्यासाठी आले, त्यांनी माझी कंडिशन बघितली आणि त्यांनी लगेच ॲक्युप्रेशरचे हे ट्रीटमेंट मला द्यायला सुरुवात केली। त्यानंतर मला असं चालण्यात लगेच त्यांनी ट्रीटमेंट केल्यानंतर मी सरळ चालू लागलो आणि नंतर आमचे 7 दिवस ट्रीटमेंट घेण्याचं हे ठरलं। मग मी गोपाळवाडी येथे त्यांच्या घरी येऊन 6 दिवस ह्याची ट्रीटमेंट घेतली ॲक्युप्रेशरची। आता माझे हातपाय एकदम हलके, तसेच मी एकदम सरळ चालू शकतो, चालतो। माझ्या चेहऱ्यावरचा जो वाकडेपणा होता तो पण कमी झाला, बोलण्यामध्ये एकदम क्लॅरिटी आली। हे दवाखान्यातून मला थोडं हे भेटलं होतं, पण ह्यांच्या मार्फत अजून जास्त माझे चालण्यात आणि ह्याच्यात बदल झाला, बोलण्यामध्ये आवाजात क्लॅरिटी आली, तसेच चेहऱ्यावरील माझे जे हे होते तो पण क्लिअर झालं। त्यामुळे मी दाजींचे एकदम खूप आभार मानतो। आणि जर कोणाला हे जे आजाराची हे पडली तर त्यांनी गटारी सरांशी संपर्क साधावा। बऱ्याच आजारावरती त्यांचे औषध उपचार याच्या माध्यमातून चालू असतात, तसेच चॅनलवरून मी माहिती घेत राहावी ही नम्र विनंती। तर मित्रांनो, पॅरालिसिस झाल्यानंतर जनरली हातपाय सुन्न पडणे किंवा चेहरा वाकडा होणे अशा प्रकार घडतात। BP वाढल्यानंतर मित्रांनो घाम येतो, पेनिंग होतं। तर अशा वेळेस जर BP वाढला तर पटकन त्या पेशंटला एक आल्याचा तुकडा खायला द्यायचा मित्रांनो। आणि पॅरालिसिसची लक्षणं जर जाणवायला लागलीच तर त्या पेशंटला ताबडतोब लसणाच्या पाकळ्या 2 आणि कोमट दूध प्यायला द्या। आणि पॅरालिसिस झालेल्या पेशंटला ॲक्युप्रेशर, मसाज, रेकी आणि आहारामध्ये जर मित्रांनो आपण त्यांना मूग हे सकाळी सकाळी दिलं तर त्याचा फायदा हा निश्चित होतो मित्रांनो। जर मला माझ्या चॅनल आवडलाच तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।